सीमेवर देशसेवा करणाऱ्या जवानांची घरबांधणीत कथित फसवणूक, ठेकेदारावर निकृष्ट कामाचा गंभीर आरोप. धुळ्यातील रामचंद्रनगर मूर्ती कारखान्याजवळ घरबांधणीच्या नावाखाली सीमेवर तैनात असलेले BSF जवान आणि एका निवृत्त लष्करी जवानाची कथित फसवणूक झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. लष्कराच्या सिग्नल कोरमधून निवृत्त झालेले हवालदार शिंदे आणि गेल्या 22 वर्षांपासून BSFमध्ये कार्यरत असलेले विद्यमान जवान अनिल भांबरे यांनी फागणे येथील ठेकेदार महेंद्र काशीनाथ पाटील आणि त्यांच्या भावांवर फसवणुकीचे अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. जवान सीमेवर देशसेवेत आणि कर्तव्यावर असल्याचा गैरफायदा घेत या ठेकेदारांनी त्यांच्या विश्वासाचा कथितरित्या घात केला आहे. जवान अनिल भांबरे यांनी बँकेतून 30 लाखांचे कर्ज काढून तर निवृत्त हवालदार शिंदे यांनी आयुष्याची संपूर्ण पुंजी लावून या ठेकेदाराला घराचे काम दिले होते. मात्र ठेकेदाराने बनावट सिमेंट आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने अवघ्या काही महिन्यातच घरांना मोठे तडे गेले असून संरक्षण भिंत व स्वच्छतागृहाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या ठेकेदारांनी धुळे शहरात आणि आंबोडे गावातील इतर 8 ते 10 शेतकऱ्यांची ही कामे अर्धवट सोडून फसवणूक केल्याचा दावा या जवानांनी केला आहे. कामाबाबत जाब विचारल्यास ठेकेदाराकडून उडवाउडीची उत्तरे आणि दादागिरी केली जात असल्याची तक्रार आहे. आम्ही सीमेवर देशाचे रक्षण करायचे की न्यायालयात तारखांसाठी खेटे मारायचे, असा उद्विग्न सवाल उपस्थित करत जवान भांबरे आणि निवृत्त हवालदार शिंदे यांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. शिंदे, रामचंद्रनगर मूर्ती कारखान्याजवळ मी घर बांधकामासाठी महेंद्र काशीनाथ पाटील या ठेकेदाराला दिलं. इंजिनियर होते युवराज सूर्यवंशी पागण्याचे. त्यांना देखरेखीसाठी त्यांना सांगितलं होतं, पण त्यांनी त्याच्या भरोश्यावर आम्ही घर दिलं. त्या घराचं त्यांनी व्यवस्थित काम केलेलं नाही. माझ्या घराचं पूर्ण डॅमेज झाले, माझा संडास पूर्ण डॅमेज झाला आहे. मागचं पोर्चाचं पूर्ण म्हणजे त्यांनी व्यवस्थित काम केलं नाही सर. याच्याने काहीतरी आम्हाला न्याय भेटला पाहिजे. ते पूर्ण डुप्लिकेट काहीतरी वापरल्यामुळे ते झालं आहे. पूर्ण संडास मागची पूर्ण तळले पडले आहेत. वॉल कंपाऊंडची त्याला मी 78,000 रुपये मोजून दिले आहेत. ती वॉल कंपाऊंड पूर्ण तुम्ही बघितली सर, ती पूर्ण उलून गेली आहेत. तडे पडले आहेत मोठे मोठे. त्याला बोलवल्यावर तो येत नाही आणि पुन्हा तो आता एक दिवस आला संडास त्यांनी तोडून सण पुन्हा माणसं पाठवत नाही तो कामाला. त्याला मी 1331 रुपयांनी बांधकाम दिलं होतं. कुलूप लावून द्यायचं, व्यवस्थित मटेरियल वापरायचं अशी बोली होती. आणि याचे 1500 रुपये 1600 रुपये स्क्वेअर फीटला त्याला वॉल कंपाऊंड बाहेरची दिलेली होती संडासची. तर त्याने ते पूर्ण म्हणजे व्यवस्थित केलं नाही. वर्ष झालं आहे सर आणि इथं मी राहिला तो फक्त 1 महिना झाला आहे. मला मागणी फक्त त्याने माझं काम कंप्लीट करून द्यावा, हे व्यवस्थित जे मी पैसे मोजलेले आहेत त्याला त्या हिशोबाने त्यांनी माझं काम व्यवस्थित करून द्यावं. होतो आर्मीत सिग्नल कोरमध्ये मी हवालदारहून रिटायर आहे. मी राहणार आंबोड्याचा आहे. मुलींच्या शिक्षणामुळे मला इथं धुळ्याला राहायसाठी मी घर घेतो. माझी आयुष्याची कमाई मी घरात लावली. बोरसे, मी BSF मध्ये नोकरी करतो. माझी नोकरी 22 वर्ष झाली. मी धुळ्याला रामचंद्रनगर मूर्ती कारखान्याजवळ घर बांधले प्लॉट घेऊन. तर माझी फसवणूक ठेकेदारने केली आहे. तर मी त्याच्या भरोश्यावर त्याला काम दिलं होतं. मी बॉर्डरवर ड्युटीला होतो. तर त्याच्या भरोश्यावर काम दिले आणि त्याने माझं काम डॅमेज केलं आणि माझी पूर्ण आयुष्याची कमाई मी या घरात टाकली आणि बँकेचे पण 30 लाख रुपये लोन घेतले. त्या ठेकेदाराला माझे पूर्ण पैसे पण लागून गेले आणि ऑल इन ओव्हर घर माझं डॅमेज झालेलं आहे. तर मला काहीतरी न्याय मिळवावा. आता मी जर कोर्टात गेलो तर तारखेवर तारीख चालल. मी बॉर्डरवर ड्युटी करायची, काही तर तारखा बघायच्या. तर माझी खूप मोठी समस्या आहे. माझी दिमागी हालत मतलब बिलकुल खराब चालू आहे. मेंटली डिस्टर्ब झालो आहे. तर आता न्याय मिळवून द्यावा कसं तरी. ह्या घराला मी 2024 मध्ये दिलं होतं. 25 मध्ये लास्टमध्ये त्यांनी मला हँडओव्हर केलं आणि आता माझी बहीण वगैरे 2-4 महिन्यापासून इथं राहते. तर ते पहिल्यापासूनच थोडं डॅमेज होत गेलं. आता मी त्याला सांगतोय तर तो करून देत नाही, दादागिऱ्या करतोय. तुम्हाला जे होईल ते करा. तुम्हाला काही मी ॲग्रीमेंट करून दिलं काय म्हणते त्याला आपलं गॅरंटी वॉरंटी दिली होती का? आता गॅरंटी वॉरंटी म्हणजे आज बांधायचं आणि उद्या लगेच पडून जाईल का? त्याची काही गॅरंटी वॉरंटी नाही का? याचं काहीतरी मला न्याय मिळावा. अशा किती लोकांची त्यांनी फसवणूक केली? अशी 2025-26 मध्ये कमीत कमी 8-10 लोकांची फसवणूक झाली. धुळेला इथं रामचंद्रनगर मध्ये 3 लोकांची फसवणूक झाली आणि आंबोड्या गावात 6 ते 7 लोकांची फसवणूक झाली शेतकऱ्या लोकांची. तर त्यांचे कामं त्यांनी अर्ध्यात सोडले. तर त्या बिचाऱ्यांनी घरून पैसे टाकून आपले कामं करून घेतले आणि आता ते बिचारे पण विसरून गेले.
ठेकेदार महेंद्र काशीनाथ पाटील, राहणार फागणे, इंदिरा कॉलनी. आणि हे काम जे आहे सर, ते तिघं भाऊ मिळून घेतलेलं आहे हे काम. महेंद्र काशीनाथ पाटील, निशांत काशीनाथ पाटील आणि संदीप काशीनाथ पाटील. हे तिघं भाऊ मिळून हे कामं घेतात आणि लोकांची फसवणूक करतात आणि डुप्लिकेट मटेरियल वापरतात, डुप्लिकेट सिमेंट वापरतात आणि खोटे नाटे कारणं सांगतात, की असं केल्याने असं होतं, असं केल्याने. आता ह्या गोष्टीतली आम्हाला माहिती नसल्यामुळे आम्ही त्यांना हो म्हणत गेलो, चला ठीक आहे. आणि ते आमच्या गावातले नातेवाईक पण होते. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास केला आणि काम दिलं. म्हटलं करतील चांगलं. पण लास्टमध्ये ते असं निघालं, की ऑल इन ओव्हर घर डॅमेज झालेलं आहे. तर मला न्याय मिळावा. तर मी या न्यायासाठी कुठं जायचं? मी ड्युटी करायची तर का इथं कोर्टाचे चक्र मारायच्या?